अमोनिया आहे. अमोनिया ह्याच्या आपण टेस्टिंगसाठी वापरतो. गॅस आहे की नाही त्याशिवाय तुम्हाला कळेल. तुम्ही जेव्हा अमोनिया ह्याला लावाल तुम्ही जिथं लावाल तिथे धूर आल्यासारखं होईल तेव्हा क्लोरीन लीक आहे असं समजायचं. आणि जर धूर नाही आलं तर ते व्यवस्थित आहे असं समजायचं. अमोनिया आता क्लोरीन चालू आहे ते त्याला सगळ्यात जॉईंटवर चेक करा. पहिले इथं बघा, इथं बघा, हां इथं बघा. दिसते का धूर आलेला? नाही दिसत. हे बघा, हे असं चेक करा. पुन्हाही बघा ह्याच्या बाजूने कुठे दिसतंय का? धूर दिसतोय का? नाही दिसत. म्हणजे हे बरोबर आहे. इथं बघा, इथं कुठं असं धूर दिसला की समजा ते लिकेज आहे. हा व्यवस्थित आहे ते चालू. कळलं का? ठीक आहे, लक्षात आलं ना? त्याला बाजूला ठेवा, तिकडे ठेवा. आता हे चालू करताना पहिलं पाणी चालू करायचं. हवा चालू करायचं. 5 मिनिटं ते व्यवस्थित चाललं, स्थिर झालं की तुम्ही पहिला सिलेंडर उघडा करायचा. ओपन करताना अगदी थोडा. आता हा बंद आहे. हा पूर्ण उघडायचा नाही. थोडा हलका असा मारायचा. हा पूर्ण बसल्यानंतर तुम्ही ते चालू करायचं. त्याच्यातला गॅस निघून जाईल. हा गॅस त्याच्यातला जातोय गॅस. तुम्ही असं करू नका मात्र. तुम्ही असं नका करू. तुम्ही जाईपर्यंत थांबून राहायचं. तुम्हाला दाखवायसाठी करतोय. हे बघा, पूर्ण फ्लोट बसला की नाही? आता तुम्हाला चालू करायचं. चालू करताना काय करायचं? हा बंद आहे. हलका असा मारायचा, हलका मारायचा. जोरात ताकद लावायची नाही. हे बघा, आता हा कंट्रोल करा. तुम्हाला किती पाहिजे? 600, 500, 400. हा सेट करा 400. हा अगदी नॉर्मल खोलायचा. गॅस येत त्यामुळे याला फुल खोलायचा नाही. आता हे झालं चालू. आता तुम्हाला बंद करताना पहिला ह्याला बंद करायचं. ह्याला बंद केल्यानंतर 10 मिनिटांनंतर पाणी बंद करायचं. त्याच्यानंतर कधी लाईट गेली अचानक तर पहिले ह्याला बंद करायचं. ही मेन मोटर बंद झाली की हे बंद करायचं. तुम्ही घरी जाताना ह्याला बंद करून जायचं. ह्याला चालू करून जायचं नाही. जेव्हा तुम्ही इथं असाल तेव्हा त्याला चालू करायचं. बस त्याच पिरियडमध्ये चालू करायचं. हा बंद करून जायचं. जेव्हा तुम्ही याल बस ते पण बंद करा. पाणी पण चालू ठेवण्याची गरज नाही. वाल आहे तो बंद करा. कशाला चालू